श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्यांना खूप छान जावो, चांगला जावो. स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना अशी कोणती सेवा केल्याने आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील किंवा आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील याविषयी माहिती सांगणार आहे. आपलं हे जीवन सांसारिक आहे. सांसारिक जीवनामध्ये कोणतीच अडचण नाही किंवा मग कोणत्या गोष्टीचा त्रास नाही असं होत नाही. हे आयुष्य म्हणजेच आपल्याला सुखदुःखांनी भरलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतात, तसेच काही वाईट गोष्टी देखील अनुभवायला मिळतात. वाईट गोष्टी म्हणजे काय तर आपल्या कर्माची फळं, जे काही आपण मागच्या जन्मी केलेले असतील किंवा आता म्हटलं जातं या जन्मातलं याच जन्मात फेडून जायला लागतं. तर आपल्यापैकी कोणीच असा मनुष्य नाही की ज्याच्या हातून कधीच काही चूक होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, आपल्या काही आयुष्यात काही दुःख असतील तर अडीअडचणी दूर होतील याविषयी माहिती पाहणार आहोत. खूप साधी, सोपी आणि सरळ सेवा आहे, ज्याने स्वामी माऊली आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील. जे कोणी नवीन सेवेकरी असतील किंवा ज्यांना स्वामी मार्गात यायचं आहे अशांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना कुणाला स्वामी मार्गात यायचं आहे किंवा स्वामींची सेवा करायची आहे पण काय करू ते समजत नाही किंवा कोणतीही सेवा केल्याने स्वामी माऊली प्रसन्न होतील हे कळत नाही, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आपल्याला काही करायची गरज नाही, जास्त सेवेचा अवडंबर करण्याची गरज नाही. ज्यांना वेळ आहे आपल्या सोयीनुसार आपल्याला जसा वेळ मिळेल तसं दिवसभरात एक 10 ते 15 मिनटं स्वामींसाठी काढून आपल्याला ही सेवा करायची आहे. आपण ज्यावेळेस देवपूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींची स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं पठण करायचं आहे. आपल्या आयुष्यात खूपच कठीण समस्या उभारली असेल जी की दूर होत नसेल लवकर, तर त्या समस्येचं समाधान हे स्वामीचरित्र सारामृत आहे. आपल्या आयुष्यातल्या कुठलीही अडचण असू द्या, त्या अडचणीचं समाधान म्हणजे स्वामीचरित्र सारामृत आणि त्याचसोबत स्वामींचं नामस्मरण. स्वामींचं नामस्मरण उठता बसता झोपता जसं आपल्याला वेळ भेटेल तसं आपण स्वामींचं नामस्मरण सतत केलं पाहिजे आणि ते करावंच, ज्याने आपल्याला मनामध्ये शांती निर्माण होते, मनशांती लाभते. माझा स्वतःचा तर हाच अनुभव आहे. कधीही कोणतीही अडचण असो, अडचण नसली तरी पण आपल्या मनाच्या शांतीसाठी आपण स्वामींचं नामस्मरण, त्याचसोबत तारक मंत्र. तारक मंत्र तर मी तुम्हाला सांगेल एक जादुई मंत्र आहे, जो की आपण पठण केल्याने किंवा त्या फक्त आपण यूट्यूबला लावून दिलं किंवा आपण फक्त लावून जरी दिला ना मोबाईलला आणि त्यासोबत आपण आपोआप तो मंत्र बोलायला लागतो आणि तो मंत्र बोलल्यानंतर आपल्या मनामध्ये मनाची जी शांती आहे, मनाला इतकी शांतता लाभते ना त्या मंत्राने. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला इतकं शांत वाटतं तारक मंत्र म्हटल्यानंतर, शांत आणि इतकं प्रसन्न वाटतं ना की आजूबाजूला काय चाललं आहे ते लक्षात पण राहत नाही कधी कधी. तर तारक मंत्र ज्यावेळेस आपण बोलतो फक्त तेवढ्या तल्लीनतेने तो मंत्र म्हटला पाहिजे. आपण तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्र खरोखर खूप प्रभावी आणि एक अनुभवसिद्ध मंत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप छान आणि खूप छान अनुभव आहेत तारक मंत्राचे. माझा तर पर्सनली खरोखर खूप चांगला अनुभव आहे तारक मंत्राच्या बाबतीत. जेव्हा कधी आपण थोडंसं चलबिचल असेल मन, कधीही आपल्याला शांत वाटत नसेल तर नक्की तारक मंत्र म्हणावा. नाही म्हणता आला तरी पण फक्त तुम्ही मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये लावून देऊ शकता. भरपूर अशा ॲप आहेत जिथे आपण तारक मंत्र ऐकू शकता. त्याचसोबत स्वामीचरित्र सारामृत, तर त्याचं पठण कसं करायचं आहे. हा ग्रंथ आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्यांचा अंत आहे. आपल्या जीवनात ज्या काही समस्या असतील त्याच्यावर प्रभावी उपाय म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. आपल्याला जर खूप कठीण समस्या असेल तर तुम्ही दिवसाला 1 बैठक पारायण करू शकता. एक पारायण म्हणजे काय तर 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. एका बैठकीमध्ये म्हणजे तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं दिवसभरामध्ये, अशी वेळेची त्याच्यासाठी काही बंधन नाही आहे.
तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ घेऊन त्याचं पठण करू शकता. परंतु फक्त एकच नियम पाळायचा, 1 ते 21 अध्याय सलग वाचायचे आहेत, शांतचित्ताने वाचायचे आहेत. आणि यावेळेस मध्ये कोणाशी बोलायचं नाही किंवा उठायचं नाही. एका बैठकीमध्ये एक पारायण पूर्ण करायचं आहे. जो कोणी 108 पारायण पूर्ण करतो, ज्याच्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण पूर्ण होतात, त्याच्या घरामध्ये कोणतीच समस्या राहत नाही असं म्हणतात. तर याचं तुम्ही 21 दिवसाचं तुम्ही संकल्पयुक्त देखील हे पारायण करू शकता. जर आपली समस्या खूप मोठी असेल तर ती संपण्यासाठी संकल्पयुक्त केलं तर अतिशय उत्तम. पण ज्यांना नाही शक्य त्यांनी रोज वाचलं तरीही चालेल. ज्यांना रोज एका बैठकीमध्ये पारायण शक्य नाही त्यांनी रोजचे 7 अध्याय वाचले, 7 × 21 म्हणजे 3 दिवसात एक पारायण आपलं संपतं. अशा पद्धतीने वाचलं तरीही चालेल किंवा रोजचे 3-3 अध्याय करून 7 दिवसात एक पारायण संपवलं तरीही चालतं, काही हरकत नाही. तुम्हाला संकल्पयुक्त जर एका बैठकीमध्ये एक पारायणाची सेवा करायची असेल तर अतिशय उत्तम. संकल्पयुक्त हे पारायण केल्याने आपल्याला नक्कीच अनुभव येतील. त्याचसोबत तुम्ही रोजचे 3 अध्याय देखील वाचू शकता आणि तुम्ही रोजचे 7-7 अध्याय देखील वाचू शकता. त्याचसोबत आपल्या स्वामी माऊलींचा नामस्मरण, स्वामींचा जप तुम्ही 11 माळी शक्य असेल तर नक्की 11 माळी स्वामींचा जप करावा. जर 11 माळी शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ जप केला तरीही चालेल आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही सतत नामस्मरण करा. स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडणार नाही. तर हा आहे अतिशय सोपा आणि साधा उपाय आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेअर का करा तर अशाच पद्धतीने आपल्या अनेक स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत. त्यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.